आजची मोठी बातमी समोर येत आहे। 2008 साली रेल्वे भरती दरम्यान कल्याण स्थानकावर उत्तर भारतीय उमेदवारांना मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण करत रेल्वेचे देखील मोठे नुकसान केले होते। या हल्ल्याच्या प्रकरणात मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता। या प्रकरणी आज ठाणे न्यायालयात सुनावणी होती। तर या सुनावणीसाठी राज ठाकरे ठाणे न्यायालयात दाखल झाले होते। पुढील तारीख अजून पडली नाही, थोड्या वेळाने ती येईल। राज ठाकरे आज हजर झाले आहे, मात्र पुन्हा त्यांना हजर राहण्याची गरज नाही। आज गुन्हा कबूल आहे की नाही विचारण्यात आले, मात्र राज ठाकरे यांनी गुन्हा कबूल नाही असे सांगितले आहे। येत्या एका महिन्यात केस पूर्ण होईल, त्यामुळे कोर्टाला सहकार्य करा असे न्यायाधीशांनी सांगितले। राज ठाकरे पूर्ण सहकार्य करणार आहेत अशी माहिती राज ठाकरे यांचे वकील ओमकार राजूरकर यांनी सुनावणी झाल्यानंतर दिली आहे। 2008 साली रेल्वे भरती दरम्यान कल्याण स्थानकावर उत्तर भारतीय उमेदवारांवर मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण करत रेल्वेचे देखील मोठे नुकसान केले होते। या हल्ल्याच्या प्रकरणात मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता, ज्यात मराठी तरुणांच्या नोकऱ्या परप्रांतीयांनी हिरावल्या असा आरोप करत राज ठाकरे यांनी परप्रांतीयांना लक्ष्य केले आणि त्यांच्यात हिंसाचाराला प्रोत्साहन दिले असे आरोप त्यात करण्यात आले आहे। सदर प्रकरणी राज ठाकरे सह 7 इतर मनसैनिकांवर विरोध गुन्हा दाखल होऊन त्यांना अटकही झाली होती, पण नंतर राज ठाकरेंना दिलासा मिळाला होता। या प्रकरणी कल्याण न्यायालयात सुनावणी सुरू होती, मात्र त्यानंतर हा गुन्हा ठाणे रेल्वे न्यायालयात वर्ग करण्यात आला। सुनावणी दरम्यान आरोपी न्यायालयात हजर राहत नसल्याने राज ठाकरेसह सर्व आरोपींना न्यायालयाने समन्स बजावत अटक वॉरंट देखील बजावले होते। यानंतर राज ठाकरे यांच्या वकिलाने न्यायालयात अर्ज देऊन ते अटक वॉरंट देखील रद्द केला होता। पुढच्या बातमीसाठी पाहत रहा E6 TV मराठी।